दरम्यान राज ठाकरेंनी चारकोपमधील महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण या बाप लेकीच्या वयाच्या घोळाचा मुद्दा समोर आणलाय। या दोन्ही मतदारांचा पत्ता म्हणून कांदिवलीतील शिवनेरी चाळ येथील उल्लेख आहे। मात्र पुढारी न्यूजनं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या पत्त्यावर महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण अशा नावाचं कोणीच वास्तव्यास नसल्याचा सुद्धा प्रकार समोर आला। काल महाविकास आघाडीची निवडणूक आयोगासोबत बैठक पार पडली होती। मात्र आज सर्व पक्षीय बैठकमध्ये महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतलं होतं। त्या पत्रकार परिषदमध्ये राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की कांदिवली पश्चिम येथील जे मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे, जे मतदार यादीमध्ये जे पत्ता दिलेला आहे त्या ॲड्रेसवरच ते नोंद करण्यात आलेली आहे। मात्र आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत, तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया काय सांगाल। या पत्त्यावर जे ॲड्रेस दिलेला आहे त्या पत्त्यामध्ये नंदिनी चव्हाण म्हणून राहतात असे आरोप करण्यात आले, काय सांगाल? ती 25 वर्ष झाली राहत नाही। महेंद्र चव्हाण राहत नाही। पत्त्यावर नंदिनी चव्हाण महेंद्र चव्हाण राहतात, काय सांगाल? माझं नाव कमल खरगे राजवाडे, मी 25 वर्ष झाली राहतो। स्थायिक रूम स्वतःची आहे, तिथं नंदिनी महेंद्र चव्हाण राहत नाही। ते पहिले करून अशी काही व्यक्तींचे नाव आहे का जे इथे राहतात अशी? कॅमेरा पर्सन सुरेंद्र सावपी, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। पण इथे या ठिकाणी एकत्रित सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा तर तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंद असं या ठिकाणी राहत नाही आहे या ठिकाणी अशी माहिती मिळालेली आहे। याचा अर्थ दिसतोय की मोठा घोळ आहे, यादीमध्ये हे खोटं नाव टाकले गेलेलं आहे। याची चौकशी ही झालीच पाहिजे। आम्हीही आता जे मतदार केंद्र निवडणूक मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी याच्याबद्दल माहिती देणार आहे। बाबा आता तुम्ही एकदा ॲड्रेस दाखवा कुठे आहे, तर आम्ही ओळखलं आम्ही शोधलं इथे नाही आहे, तर तुमच्याकडे काय असलं पाहिजे अजून काही, कारण त्याच्यावरती फोटो पण दाखवत नाही आहे। मग कशा हिशोबाने तिथं नाव नोंदवून घेतलं तुम्ही? मी इथेच राहतोय, पण मी महेंद्र चव्हाण असा व्यक्ती तर मी कधी ऐकला नाही। आमच्याकडे चव्हाण आहे, एक हरिनाथ चव्हाण म्हणून आहे, त्यांच्या पण आम्ही जाऊन घरी आता बघितलं तर त्यांचे भाऊ कोण असू शकतं महेंद्र चव्हाण म्हणून, तर असं काहीच नाही। ते एकटेच महेंद्र चव्हाण आहे आणि त्यांची नंदिनी म्हणून मुलगी आहेच नाही। खरोखर हे प्रशासनाचं म्हणजे ही आजचीच गोष्ट नाही, ह्याच्या आधी पण भरपूर असे प्रकार घडलेले आहे। पण आज मीडियाने जेव्हा आपले उद्धव साहेबांचे सकाळी राजसाहेबांचे प्रेस कॉन्फरन्स झाले तर आपल्या उघडीच आलं की अशी कामं आपल्या सरकारच्या द्वारे होत आहे, हे खरोखर थांबायला पाहिजे। कसं आहे, आम्ही आता स्वतः दिनेश साळवी आहेत बरोबर, विभागाध्यक्ष शंकर पाटील आपल्या शाखाध्यक्ष इकडचा, आम्ही स्वतः इथे फिरलो। इकडचे अध्यक्ष पण आहेत सोसायटीचे, त्यांनाही बरोबर घेतलं। 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही। वयाचे एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे। म्हणजे नसताना इथं नाव ॲड केलं गेलं आहे। तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवनेरी सोसायटीचं बोर्ड दिसतोय, ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता। पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे। हा खेळ थांबणं गरजेचं आहे।